मस्त दिसतोय ना रवा आणि खोबऱ्याचा केक। चला मग कसा बनवायचा आहे तो पटकन बघूया। एका बोलमध्ये आपल्याला अर्धा कप तेल, अर्धा कप दही आणि अर्धा कप दूध घालायचं, व्हॅनिला इसेन्स घालायचं आणि व्यवस्थित आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। एकजीव करून झाल्यानंतर बाजूला ठेवून द्यायचं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1.5 कप रवा घालायचा, 1 कप साखर घालायची, व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। बारीक झाल्यानंतर जे बाजूला ठेवलेलं मिश्रण आहे त्यामध्ये रव्याचं मिश्रण घालून घ्यायचं, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। एकजीव करून झाल्यानंतर ह्यावरती झाकण ठेवायचं आपल्याला आणि अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं, जेणेकरून रवा फुलला जाईल। मग आता ह्यामध्ये अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट, अर्धा कप मिल्क पावडर घालायची, थोडंसं मीठ घालायचं, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, थोडंसं 1 चमचाभर दूध घालायचं ह्यामध्ये। व्यवस्थित परत एकदा एकजीव करून घ्यायचं आहे। कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी परत थोडंसं दूध घालून घेणार आहे मी। परत एकदा एकजीव करून घ्यायचं। आता पाहू शकता केकचं बॅटर करून तयार झालेलं आहे। आता केकचं भांडं मी ऑलरेडी तयार करून घेतलेलं आहे। तूप आणि मैद्याने ग्रीसिंग करून घेतलंय। यामध्ये आता तयार केलेलं केकचं मिश्रण घालायचं, थोडं टॅप करून घ्यायचं। घरगुती ओव्हन तयार करून घेतलेलं आहे मी, त्यामध्ये आपल्याला भांडं ठेवायचं आहे केकचं आणि बरोबर 30 ते 40 मिनिटासाठी केक बेक करून घ्यायचं आहे। पाहू शकता अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे केक। आता बाजूला ठेवून देऊया थंड होण्यासाठी। केक थंड झाला की त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि केक आपल्याला अनमोल्ड करून घ्यायचा आहे। पाहू शकता केक अगदी छान अनमोल्ड झालेला आहे, अजिबात केकच्या भांड्याला स्टिक नाही झालेला आहे। आता सजावटीसाठी मी वरती मिक्स फ्रूटचा जॅम लावत आहे आणि त्यावरती डेसिकेटेड कोकोनट घालत आहे आणि मस्त स्लाइस करून सर्व करायचा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।